आपल्या आयुष्याचा सर्वात जास्त वेळ पुस्तकं वाचण्यात घालवणारे, ज्यांनी पुस्तकावर प्रचंड प्रेम केलं, पुस्तकांच्यासाठी घर बांधलं, अहो ज्यांनी 52,000 पुस्तकं संग्रही केले, त्यापेक्षा जास्त दुप्पट पुस्तकं वाचली, ज्यांनी विदेशातून येताना कुटुंबासाठी काही आणलं नाही पण पुस्तकांच्या ट्रंका भरून आणल्या, अशा परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नावाचं एक पुस्तक जाळलं. ते जाळताना त्यांच्या डोक्यामध्ये त्या पुस्तकाच्या बद्दलची किती चीड असेल, कारण पुस्तकावर प्रेम करणारा माणूस एक पुस्तक जाळतो म्हणजे पुस्तक त्या जाळण्याच्या किती लायकीत असेल. आणि म्हणून इतकं घृणास्पद पुस्तक, एवढं मानवी समाजाची वाताहत करणारं, भारतीय लोकांना गुलामगिरीत टाकणारं आणि सबंध देशाचा सत्यानाश करणारं ब्राह्मणी धर्मग्रंथांचं मनुस्मृती नावाचं पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी आज 25 डिसेंबरला पूर्वी 1927 रोजी जाळलं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना अभिवादन केलं. कारण फुले म्हणाले होते, मांग महारानींदा ठावे नाही व्यथा, जाळा मनुग्रंथा एकदाची. त्या मनुस्मृती दहन दिनाच्या निमित्ताने मी बाबासाहेबांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो, त्यांच्या कार्याला अभिवादन करतो आणि मनुस्मृती दहन दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.